नमस्कार मित्रांनो, पूजाच रेसिपीज मध्ये तुमचं सर्वांचंच अगदी मनापासून स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत अगदी मऊ लुसलुशीत पुरणाची पोळी। तर त्यासाठी सर्वात अगोदर आपल्याला डाळ शिजवून घ्यायची आहे। तर इथे मी वजनी पाव किलो आणि वाटीने एक मोठी वाटी इतकी डाळ स्वच्छ धुवून 2 तास पाण्यामध्ये चांगली भिजवून घेतलेली आहे। आता आपल्याला यामध्ये अगदी चिमूटभर इतकी हळद काढून घ्यायची आहे, जेणेकरून याला आपला रंग चांगला येईल। आणि अगदी चिमूटभर इथे आपण मीठ घेतलेला आहे। सोबतच आपल्याला 4 ते 5 थेंब इतके तेलाचे यामध्ये काढून घ्यायचे आहेत, जेणेकरून आपण जेव्हा कुकरमध्ये डाळ शिजायला ठेवू तेव्हा ती अगदी मऊसूत शिजली जाईल आणि पाणी अगदी वरती येणार नाही। आता आपण ही कुकरमध्ये ठेवून याच्या 4 शिट्ट्या काढून घेणार आहोत। जोपर्यंत आपली डाळ शिजतीये तोपर्यंत आपल्याला पुरणपोळीसाठी लागणारा पीठ मळून घ्यायचा आहे। तर इथे मी वाटीने 2 वाट्या इतका मैदा घेतलेला आहे। तर मैदा आपल्याला चांगला चाळून घ्यायचा आहे। यामध्येच आपण 1/4 टीस्पून इतकं मीठ काढून घेणार आहोत। आता आपल्याला 2 टीस्पून इतकं तूप चांगलं कडकडीत गरम करून यावरती काढून घ्यायचं आहे। हे बघा, तूप इथे गरम आहे म्हणून आपण सुरुवातीला चमच्याने चांगलं मिक्स करून घेणार आहोत। हे बघा, चांगलं मिक्स करून घेतलेलं आहे। यामध्येच आता आपल्याला 1/4 टीस्पून इतकी हळद सुद्धा काढून घ्यायची आहे आणि ती सुद्धा आपल्याला यामध्ये चांगली मिक्स करून घ्यायची आहे। हे बघा, आता आपण हातानेच हे चांगलं मिक्स करून घेणार आहोत। या पद्धतीने आपल्याला मैद्याला तूप चांगलं चोळून घ्यायचं आहे। संपूर्ण मैद्याला इथे आपण तूप चांगलं चोळून घेतलेलं आहे। आता आपल्याला थोडं थोडं करून यामध्ये पाणी घालून घ्यायचं आहे। इथे आपण नॉर्मलच पाण्याचा वापर केलेला आहे। हे बघा, चपातीपेक्षा अगदी थोडंसं मऊसूत आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे। इथे आपलं पीठ मळून तयार झालेलं आहे। हे बघा, एवढं सॉफ्ट असं पीठ आपण हे मळून घेतलेलं आहे। आता आपण हे झाकून बाजूला ठेवून घेऊया। 4 शिट्ट्या झाल्यानंतर इथे आपली डाळ अगदी मस्त शिजलेली आहे। हे बघा, ज्या वाटीने आपण डाळ मोजून घेतलेली त्याच वाटीने मोजून इथे आपण 1 वाटी इतका गूळ घेतलेला आहे। तुम्हाला जर का जास्त पुरणपोळी गोड हवी असेल तर तुम्ही आणखीन पाव वाटी इतका गूळ घेऊ शकता। तर गूळ आपल्याला बारीक चिरून घ्यायचा आहे। सोबतच इथे मी 1 टीस्पून इतकी वेलची आणि जायफळची पूड सुद्धा घेतलेली आहे। आता आपण गूळ आणि वेलचीची पावडर बाजूला ठेवून घेणार आहोत आणि जी डाळ शिजवून घेतलेली आहे ती आपण एका चाळणीवर काढून घेणार आहोत। हे बघा, त्याचं संपूर्ण पाणी आपल्याला काढून घ्यायचं आहे। हे बघा, एवढं पाणी याचं निघालेलं आहे। या पाण्याची तुम्ही कटाची आमटी सुद्धा बनवू शकता। शिजवून घेतलेली डाळ आपल्याला या पद्धतीने चमच्याने मॅश करायची आहे, म्हणजे चाळणीवरती आपल्याला या पद्धतीने ही वाटून घ्यायची आहे। हे बघा, गरम असतानाच आपल्याला ही चांगली वाटून घ्यायची आहे। तर याच पद्धतीने आपण संपूर्ण डाळ वाटून घेणार आहोत। हे बघा, आपली डाळ अगदी मस्त शिजली आहे, त्याच्यामुळे वाटायला सुद्धा अगदी सोपं जातं। हे बघा, तुम्हाला दाखवते मी। हे बघा, याच पद्धतीने आता आपण संपूर्ण डाळ ही वाटून घेणार आहोत। अगदी 5 ते 7 मिनिटात इथे आपली संपूर्ण डाळ वाटून तयार झालेली आहे। ही बघा, आता आपण ही गॅसवरती ठेवून घेऊया। कढई आपण गॅसवरती ठेवून घेतलेली आहे। सुरुवातीला आपल्याला गॅस फुल ठेवून घ्यायचा आहे। तर गूळ सुद्धा यामध्येच आपण काढून घेणार आहोत। तर संपूर्ण गूळ आपण यामध्ये काढून घेतलेला आहे। तर चमच्याने आपल्याला चांगला आहे एकजीव करून घ्यायचा आहे। गूळ आता जसा मेल्ट होईल तसं तसं याला पाणी सुटायला लागेल। आपलं पुरण पातळ होणार आहे। आपल्याला हे चांगलं शिजवून घट्ट होईपर्यंत चांगलं शिजवायचं आहे। हे बघा, आता आपण गूळ यामध्ये चांगला मिक्स करून घेतलेला आहे। आता गूळ जसं मेल्ट होईल तसं आपलं मिश्रण जे आहे ते पातळ व्हायला लागेल। तर आपल्याला चांगलं शिजवून घ्यायचं आहे। तर मिक्स करून झाल्यानंतर आपण गॅस लो ते मीडियम करून घेणार आहोत आणि पुरण चांगलं शिजवून घेणार आहोत।
हे बघा 2 मिनिटांनंतर तुम्ही बघू शकता गूळ मेल्ट झालेला आहे आणि मिश्रण आपलं अगदी पातळ झालेलं आहे। आता आपण गॅस लो ते मीडियमच ठेवून घेणार आहोत आणि त्यानंतर आपल्याला हे सारण जे आहे ते एकदम घट्ट होईपर्यंत चांगलं परतून शिजवून घ्यायचं आहे। तर याच पद्धतीने आता आपण हे पुरण चांगलं शिजवून घेऊया। तुम्ही बघू शकता एक 7 ते 8 मिनिटांनंतर इथे आपलं पुरण जे आहे ते या पद्धतीने घट्ट झालेलं आहे। आपण लो ते मीडियम गॅसवरतीच हे चांगलं घट्ट करून घेतलेलं आहे। आता आपण यामध्ये घेतलेली वेलची आणि जायफळची पावडर काढून घेणार आहोत आणि सोबतच इथे मी एक सुंठेचा तुकडा घेतलेला आहे। तर आपण थोडासा यावरती किसून घालूया, याने पुरणपोळीला स्वाद खूप छान येतो। हे बघा थोडीशी सुंठ पावडर म्हणजे अर्धा टीस्पून इतकी आपण ही चांगली यामध्ये किसून घेतलेली आहे। आता चांगलं आपण हे मिक्स करून घेणार आहोत। हे बघा अगदी मिनिटभर आपल्याला हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे। त्यानंतर आपल्याला गॅस बंद करून घ्यायचा आहे आणि आपलं तयार पुरण जे आहे ते पूर्णपणे थंड करून घ्यायचं आहे। आता पुरण आपलं तयार झालंय की नाही हे कसं ओळखायचं, ते बघा असं चमचा ठेवायचा मध्यभागी, अगदी उभा राहतो, अजिबात पडत नाही, म्हणजे आपलं इथे पुरण अगदी परफेक्ट शिजलेलं आहे। आता आपल्याला गॅस बंद करून घ्यायचा आहे आणि पुरण आपलं जे आहे ते पूर्णपणे थंड करून घ्यायचं आहे। इथे आपलं पुरण पूर्णपणे थंड झालेलं आहे आणि आपलं पीठ जे आहे ते सुद्धा चांगलं मुरलेलं आहे। हे बघा पोळपाटावरती काढून आपण हे थोडंसं मळून घेणार आहोत। हे बघा आता आपण थोडंसं कोरडा मैदा हाताला लावून घेऊया आणि आपल्याला जेवढ्या आकाराची पुरणपोळी तयार करून घ्यायची आहे तेवढा आकाराचा पिठाचा गोळा आपल्याला यामधून काढून घ्यायचा आहे। उर्वरित पीठ आपण झाकून ठेवणार आहोत। आता आपण हे पीठ चांगलं हातावरती मळून घेऊया आणि मैद्यामध्ये चांगलं डीप करून घ्यायचं आहे आणि याची अशी एक वाटी तयार करून घ्यायची आहे। हे बघा व्हिडिओमध्ये दाखवते अगदी त्याच पद्धतीने। आता आपण जे पुरण तयार करून घेतलेलं आहे ते पुरण आपल्याला यामध्ये भरून घ्यायचं आहे। हे बघा या पद्धतीने आपल्याला दाबून चांगलं भरून घ्यायचं आहे आणि हे बंद करून घ्यायचं आहे। या पद्धतीने आपण चांगलं हे बंद करून घेतलेलं आहे। हाताने थोडंसं प्रेस करून घेणार आहोत। आता आपण थोडासा मैदा पोळपाटावरती पसरवून घेणार आहोत आणि वरती सुद्धा थोडासा मैदा लावून घ्यायचा आहे। आता आपण पुरणपोळी चांगली लाटून घेणार आहोत। हलक्या हाताने आपल्याला पुरणपोळी लाटून घ्यायची आहे। हे बघा या पद्धतीने पोळपाट फिरवायचं आणि लाटणं सुद्धा। हे बघा मस्त अशी आपली इथे पुरणपोळी लाटून तयार झालेली आहे। आता आपण ही तव्यावरती चांगली खरपूस होईपर्यंत भाजून घेणार आहोत। गॅसवरती इथे आपण तवा चांगला गरम करून घेतलेला आहे आणि गॅस मीडियम करून घेतलेला आहे। आता पुरणपोळी आपण तव्यावरती काढून घेऊया। सुरुवातीला 2 मिनिटं आपण मीडियम गॅसवरती पुरणपोळी अशीच ठेवून घेणार आहोत। 2 मिनिट झालेले आहेत। आता आपण पुरणपोळी उलटून घेणार आहोत। हे बघा गॅस मीडियमच ठेवणार आहोत आणि वरतून थोडंसं तूप लावून घेणार आहोत। बघा आता उलटून दुसऱ्या बाजूला सुद्धा तूप लावून घेऊया। हे बघा मस्त अशी टम्म पुरणपोळी आपली फुगलेली आहे। बघा
याच पद्धतीने आपल्याला पुरणपोळी मस्त खरपूस अशी भाजून घ्यायची आहे। हे बघा, दोन्ही बाजूने आपली पुरणपोळी मस्त खरपूस अशी भाजून झालेली आहे। आता आपण ही एका प्लेटमध्ये काढून घेऊया आणि उर्वरित सर्व पुरणपोळी आपण याच पद्धतीने तयार करून घेऊया। तर अशा प्रकारे इथे आपली मऊ लुसलुशीत पुरणपोळी बनून तयार झालेली आहे। अगदी पहिल्यांदा जरी तुम्ही बनवत असाल तरी अगदी परफेक्ट बनेल असं अचूक प्रमाण आपण ह्या व्हिडिओमध्ये दिलेलं आहे। तर यंदाच्या होळीला तुम्ही या पद्धतीने पुरणपोळी घरी नक्की बनवून बघा व ती कशी झाली आहे ते आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा। आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। सोबतच हा व्हिडिओ तुमच्या मित्र परिवारांसोबत शेअर करा। लवकरच भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसह। तोपर्यंत बाय बाय, टेक केअर, ईट हेल्दी, लिव्ह हेल्दी।